हे बघा, आज मी तुम्हाला फ्रेंच फ्राय मस्त घरच्या घरी बनवून दाखवणार आहे आणि खूप छान लागतात. आपले आता हे नवीन आलू निघालेले आहेत तर चवीला. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी. तर बघा, इथे मी हे मोठ्या साईजचे 2 बटाटे घेतलेले आहेत. तर याला सगळ्यात आधी याच्या वरची साल काढून घेणार आहे अशी. आता हे नवीन बटाटे त्याचे फ्रेंच फ्राय खूप छान लागतात चवीला. आता बघा, हे काढून घेतले आणि ह्याला पाण्यामध्ये ठेवायचं असं. ह्या बटाट्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. आता ह्याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेते, कारण काय की आता आपण परत धुणार नाही, ह्याला एकच पाण्याने धुणार आहे मी. त्यावेळेस आपले कुरकुरीत बनतील चांगले. त्याचं पूर्ण पाणी नितळून घ्यायचं. आता ह्याला कट करून घेते. अशा प्रकारे कापून घ्यायचं म्हणजे एकसारखे येतील. तर हे बघा, हे असे कट करून घ्यायचे. ह्याला परत मधून एक करते. हे बघा, सगळे आता असे कट करून घेते, एकसारखे येतील मग. तर बघा, हे सगळे एकसारखे कापून घेतलेत मस्त. आता ह्याला थोडीशी मी हळद लावणार आहे. हळद याच्यासाठी की कलर छान येतो हळदीने. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि कॉर्नफ्लॉवर घेतली, 2 बटाटे आहेत तर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. सुरुवातीला एकच टाकला. आधी मिक्स करून घेऊ चांगलं. मीठ याच्यात अजिबात सध्या टाकायचंच नाही. 2 चमचे लागणार आहे. 2 चमचे घेतली. हे सगळं लावून घेतले. छान लागलं, कोटिंग झालं आहे मस्त. आता याला तर आपण ह्याला लगेच तेलामध्ये आता फ्राय करून घेणार आहे. तर बघा, इथं मी तेल तापायला ठेवलं आहे. तर तेल जास्त गरम तापवायचंच नाही आपल्याला. तेल अजिबात जास्त तापलेलं नाही. त्याला ह्या बारीक गॅसवरच ह्याला 2-3 मिनटं असंच ठेवायचं आणि चांगलं होऊ द्यायचं. लगेच पलटी नाही करायचं याला. आता बघा, याला 2-4 मिनटं झालेत. आता याला खालीवर करून घेते. गॅस एकदम मंद आहे, गॅस मोठा अजिबात केलेला नाही. याला थोडंसं अजून होऊ द्यायचं आणि मग काढून घेणार आहे आपण. हे बघा, आता 5-6 मिनटं झाले त्याला बारीक गॅसवर आहेत. हे पूर्ण झालेले नाहीत, पण मी ह्याला आता काढून घेणार आहे. एका चाळणीमध्ये याला काढून घेऊ. तेल चांगलं नितळून घ्यायचं.
आणि आता हे बाकीचे राहिलेले हे पण तसेच करून घेते. तेल आपल्याला असंच कमीच तापलेलं पाहिजे. तर बघा आता हे पण मी काढून घेणार आहे आणि गॅस बंद नाही करणार, एकदम बारीक गॅस आहे, गॅस चालूच ठेवणार आहे. आता ह्याला थोडंसं थंड होऊ देणार आहे आणि परत आपण याला फ्राय करून घेणार आहे. त्याला 5 मिनटात हे थंड होऊन जाईल. तर बघा आता हे थंड झाले, 3-4 मिनटं झाले. याला फॅन खाली ठेवलं होतं मी. आणि जर तुमच्या घरी काही पार्टी असेल, मुलांना नंतर द्यायचं असेल तर असं बनवून 4-5 तास ठेवू शकता आणि खाताना फ्राय करून देऊ शकता. तर आता तेल चांगलं कडकडीत गरम करून घेते आणि त्याच्या गरम तेलात एकदम आपण आता हे टाकून याला फक्त आता काही जास्त वेळ लागणार नाही, मिनिटभर फक्त. हे असं तेल चांगलं तापवून घ्यायचं. 1 मिनिटामध्येच आता हे एकदम कुरकुरीत बनतील. तर बघा 1 मिनिट झाला आहे आणि कलर तुम्ही बघू शकता, कलर पण छान आला आहे. असा कलर येऊ द्यायचा ह्याचा, मस्त गोल्डन कलर. आणि याला काढून घेते आता एका भांड्यात. तुम्ही आवाज पण बघा, अजिबात तेलकट होत नाही. हे बघा, आता हे दुसरे राहिलेले हे पण असेच टाकून घेते. हे बघा, तर बघा हे पण छान झालेत. आता असा कलर येऊ द्यायचा मस्त याला. हे पण काढून घेते. बघा आवाज, किती छान मस्त कुरकुरीत झालेत हे. आता ह्याच्यावर मीठ टाकायचं, थोडंसं मीठ टाकून चांगलं याला खालीवर करून घ्यायचं. आणि हा मसाला आहे पेरी पेरी, हा मसाला थोडासा टाकायचा. थोडाच टाकला आहे मी मसाला. आता रुद्र स्कूलमधून येणार आहे, हे खास त्याच्यासाठी बनवलं आहे आज. तर त्यालाच विचारूया आपण कसे झालेत. तर बघा रुद्रने टेस्ट केलेली आहे. रुद्र कसे झालेत बाळा? लय मस्त झाले, छान झाले खूप. आवडले तुला? हा. तर बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.